मराठी माणसांच्या हृदयात घर करून राहिलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनानिमित्त साजरा करण्यात येणारा मराठी भाषा गौरव दिन शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीनं काल ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी ग दी माडगूळकर यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या अमर गीतांचा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मराठी माणसांचा स्वाभिमान जागवणारे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषा, मराठी माणूस आणि त्याची अस्मिता यासाठी आयुष्यभर लढा दिला। त्यांच्या विचारांमुळेच आज मराठी माणसाला जगभरात एक वेगळी ओळख मिळाली आहे। ठाणे महानगरपालिकेवर गेली अनेक वर्ष शिवसेनेचाच भगवा फडकतोय आणि ठाणेकर जनतेनं नेहमीच शिवसेनेवर प्रेम आणि विश्वास दाखवलाय। या सर्वांच्या सहकार्यामुळेच मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जपण्याचं कार्य अधिक बळकट होत आहे। यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांचे मनापासून आभार मानले। मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे। त्यामुळे तिचं जतन व्हावं यासाठी आपल्या दैनंदिन बोलण्यात जास्तीत जास्त मराठीचा वापर करा। आपल्या पुढील पिढीमध्ये मराठीबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण व्हावा यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केलं पाहिजे, असं मत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर गायकवाड, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, माजी उपमहापौर आणि नगरसेवक रमाकांत मडवी, नगरसेवक मनोज शिंदे, प्रशांत जाधवर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, नगरसेविका कांचन चिंदरकर, नगरसेवक राजन मोरे, शीतल ढमाले, ठाणे स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी यांच्यासह अनेक मान्यवर, शिवसैनिक आणि ठाणेकर नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते।